नमस्कार, मी अविनाश आदक. आपण पाहत आहात महाई न्यूज. मित्रांनो, महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभू प्रेमींचा अत्यंत अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा करण्याचं काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. आणि भोसरीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून खरं तर हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपल्या मोशीमध्ये साकारला जातो आहे. ही संकल्पना मांडत असताना सुरुवातीच्या काळापासूनच या महाराजांच्या स्मारकावरती किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या संदर्भामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी, त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या वेळीसुद्धा कायम चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले. आता महानगरपालिका निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. त्यानंतर नगरसेवकांचं कामकाज सुरू झालं आणि विशेष समितींच्या म्हणजे स्थायी समितीच्या कामकाजाला सुद्धा एक प्रकारे गती मिळाली आहे. आणि हे सगळं होत असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये जे काम प्रलंबित आहे किंवा जे काम शंभूसृष्टीचं पूर्ण जे काम आहे त्या कामाला एक प्रकारे ब्रेक मिळाला आहे. खरं तर यामधली महत्त्वाची बाब अशी आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असतानासुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला ब्रेक लागणं ही खरं तर आश्चर्यकारक बाब आहे. आणि याच विषयावरती सविस्तर आणि तथ्याधारित चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अधिकराव दिवे पाटील सर, महाई न्यूजचे संपादक. सर नमस्कार. सर, ही सर्व गेली चर्चा किंवा स्थायी समितीत झालेला हा विषय जो प्रलंबित ठेवला गेला, त्याबद्दल खरं तर काय तुमचं निरीक्षण सांगतं? महाराजांच्या या पुतळ्याच्या संदर्भात कायमच वाद का तयार केले जातात किंवा निर्माण होतात? सुरुवातीला आपण सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही पुतळा या शिल्प उभारण्याचं काम सुरू आहे त्याला ब्रेक मिळाला. तर मला अगदी नम्रपणे तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये शिवशंभूंचं कार्य, शिवविचारांचं कार्य ब्रेक लावण्याची बिशाद अजून तरी कुणाची नाही, कारण ते कदापि शिवशंभूप्रेमी खपवून घेणार नाहीत. मुद्दा राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो पुतळा उभारला जातोय त्या पुतळ्याची जी संकल्पना आहे ती आपले हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांची आहे. आणि हा जो पुतळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारला जातोय ते जगविख्यात शिल्पकार श्री राम सुतार, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा पुतळा नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकतो किंवा त्याच्यावरती कायम एक प्रकारची टीका टिप्पणी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण असं की निमित्त छत्रपती संभाजीराजांच्या स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणचं असतं आणि त्याच्या पाठीमागं ज्यांना काही राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो तो प्रयत्न अद्याप तरी यशस्वी झालेला आपल्याला दिसत नाही. आणि त्याच्यामुळं जी काही त्याची मळमळ आहे ती मळमळ या ना त्या कारणातून सातत्यानं तुम्हाला बाहेर येताना दिसते, असं माझं व्यक्तिशः निरीक्षण आहे. कारण जो पुतळा उभा राहिला हा पुतळा जो चर्चेत आला त्याला जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली सर तर ती पार्श्वभूमी अशी होती की कोकणामध्ये एक महाराजांचा पुतळा उभा होता, त्या वाऱ्यामुळं किंवा वादळामुळं तो पुतळा कोसळला. आणि तो पुतळा कोसळल्यानंतर इथली पिंपरी चिंचवडमधली काही कथित समाजसेवक आणि प्रसारमाध्यमातले प्रतिनिधी यांनी त्या विषयाला फुंकर दिली आणि त्याच्याबद्दल म्हणजे महाराजांच्या पुतळ्याबद्दल, त्याच्या गुणवत्तेबद्दल त्यावेळेला प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला सुद्धा या बातम्या झाल्या की पुतळ्याचं काम गुणवत्तापूर्ण व्हायला असायला पाहिजे, पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही कसूर राहिली नाही पाहिजे. पण तो जो काळ होता एक तर ती विधानसभेचा काळ होता किंवा तो महानगरपालिकेचा काळ होता. त्या वेळेला निवडणुका डोळ्यासमोर सोडून त्यांनी जे काही विरोधी पक्षाचे लोक आहेत किंवा ज्यांना त्याच्यावरती राजकारण करायचं आहे त्या लोकांनी त्याचा वापरच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण अजूनही पिंपरी चिंचवडकरांना पूर्णपणे कळला नाही. जगभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये या पुतळ्यामुळे
पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण झाली, परंतु अद्यापही पिंपरी चिंचवडकरांना त्या पुतळ्याबद्दलची आत्मीयता आहे असं मला वाटत नाही. जर आत्मीयता असती लोकांना, जे काही लोक त्याच्यामध्ये 1-2% लोक त्यांच्यामध्ये चुका काढण्याचा प्रयत्न करतायत, जर त्यांना खरंच आत्मीयता असते तर त्यांनी त्या राम सुतारांच्या कारागिरांबरोबर जाऊन बसले असते, त्यांनी त्या महापालिका प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन बसले असते की पुतळ्याच्या कामामध्ये गुणवत्तेमध्ये तुम्ही काय करत आहात, तिथं जाऊन समजून घेतलं असतं. तिथं जाऊन एकही व्यक्ती समजून घेत नाही आणि विशिष्ट व्यासपीठावर आल्यानंतर आपल्यातला नगरसेवक जागा होतो, आपल्यातला इच्छुक आमदार जागा होतो, आपल्यातला भावी आमदार जागा होतो आणि मग त्याच्यानुसार ते टार्गेट केलं जातं. आता हे सगळं कशासाठी चाललंय असा तुमचा प्रश्न असेल. हे यासाठी चाललंय की या पुतळ्याची संकल्पना महेश लांडगेंची आहे आणि महेश लांडगे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि मग त्यांना जर विरोध करायचा असेल तर तुम्हाला तर माहीत आहे की या महाराष्ट्राचं राजकारण हे शंभू विचारांनी असलेले फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती केलं जातं. मग जर का महेश लांडगेंना कुठं तर रोखायचं असेल तर ते केवळ आणि केवळ या पुतळ्याच्या निमित्तानं रोखता येईल अशा प्रकारची भावना काही लोकांची असू शकते आणि त्यामुळं वारंवार या मुद्द्याला फुंकर दिली जाते. कारण महेश लांडगे या पिंपरी चिंचवड शहरातल्या भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आहेत. सर, तुम्ही सांगताय अगदी योग्य आहे, पण स्थायी समितीने ज्यावेळेस महाराजांच्या या पुतळ्याच्या कामाच्या संदर्भातला विषय तहकूब ठेवला, खरं तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या महापालिकेत सर्वाधिक आहे. असं असताना सुद्धा जर हा प्रश्न तहकूब होत असेल, तहकूब ठेवला जात असेल तर याचा अर्थ काय? मग याचा अर्थ भारतीय जनता पार्टी, माझं एवढं मला समजतंय की त्यावेळेला अभिषेक बारणे स्थायी समितीचे सभापती आहेत, ते त्यांच्या अधिकारामध्ये हा विषयाला तत्काळ मंजुरी देऊ शकले असते. किंबहुना त्या सभेमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांची संख्या जास्त आहे, पण अभिषेक बारणे यांनी जे अन्य पक्षाचे सदस्य आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तुमचे शिवसेना शिंदे गटाचे असतील, शिवसेना शिंदे गटाच्या एका सदस्याचं सुद्धा मत ऐकून घेण्याची भूमिका आणि तो मोठेपणा भारतीय जनता पार्टीच्या सभापतींनी तिथं दाखवला. आणि जर त्यांनी त्याला विरोध केला असेल तर ती त्याची पाहणी करून तो आम्ही विषय पुन्हा मंजूर करू अशी सामंजस्यपणाची भूमिका त्यावेळेला मला असं वाटतंय की अभिषेक बारणे यांनी घेतली असावी आणि ती स्वागतार्ह आहे एका दृष्टीने. सर, स्थायी समितीमध्ये नक्की हा प्रस्ताव काय होता, त्याच्यावरती विरोधकांचे नक्की आक्षेप काय आहेत आणि त्यामध्ये वस्तुस्थिती काय? स्थायी समितीमध्ये सर एकूण 25 विषय होते. 25 विषयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातले 2 विषय होते. त्या 2 विषयांमध्ये काय कामं होती तर स्थापत्य विषय काही कामं होती, विद्युत संदर्भातली काही कामं होती. शिवसेनेच्या स्थायी समिती सदस्या शिंदे गटाच्या सुलभा उबाळेंनी या विषयाला विरोध केला. विरोध काय केला? त्यांनी असं सांगितलं की माझा पुतळ्याला विरोध नाही, महाराजांच्या कार्याला विरोध नाही, पण ती जी निविदा प्रक्रिया राबवलेली आहे ते ॲट पार दराने घेतलेली आहे आणि म्हणून त्याची तुम्ही चौकशी केली पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिलो म्हणजे बाकीच्या लोकांनी सगळे बिलो टेंडर भरलेले आहेत अन्य विषयांमध्ये, मग हीच फक्त ॲट पार का? ॲट पार म्हणजे काय तर जी टेंडर कॉस्ट असते, टेंडर कॉस्टला जी निविदा भरलेली असते त्याला ॲट पार निविदा असं म्हणतात. याचा अर्थ जे बिलो आहे त्याला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मला समजलं की सुलभाताईंनी मांडली. पण 24 विषयांपैकी तुम्ही जर विचार केला तर 30%, 28%, 17% बिलो टेंडर त्या ठिकाणी आहेत. एका बाजूला आपण असं म्हणतो की जे टेंडर कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या बिलो 30%, 40% जर का टेंडर भरली तर त्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बरोबर. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की महापालिका प्रशासनानं ज्या विविध कामांमध्ये ज्या ठेकेदार कंपन्यांनी
20% 40% बिलोनी टेंडर भरलेले आहेत ना, त्याचं थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट केलेलं आहे. हे टेक्निकल ऑडिट कुठल्या कंपनीनं केलेलं किंवा एका खाजगी कंपनीनं केलेलं नाही. COEP, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय युनिव्हर्सिटी, त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. जवळपास 15 ठेकेदारांनी अशा प्रकारचे बिलो दर भरल्यामुळं त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. हे ऑन पेपर आहे. मग महाराजांचा पुतळा एवढा भव्य दिव्य होतोय, जगातला सगळ्यात उंच पुतळा, बरोबर, जगातला सगळ्यात उंच पुतळा, मग त्याच्या गुणवत्तेबाबत आपण तेवढं सतर्क असायला पाहिजे. अगदी बरोबर. मग मला सांगा की तिथं गुणवत्ता महत्वाची की ते बिलोमध्ये मिळाले पाहिजे. म्हणजे या प्रश्नाला किंवा या विरोधाला अर्थ आहे असं मला वाटत नाही. म्हणजे बिलो जी टेंडर कॉस्ट ठरवलेली आहे ती प्रशासनाने त्या कामाला अनुसरून जी टेंडर कॉस्ट ठरवली, त्या टेंडर कॉस्टला जर एखाद्या ठेकेदाराने भरलं टेंडर, तर सदस्यांनी ते बिलो का नाही भरलं म्हणून विरोध करावा. आणि तोही महाराजांच्या कार्यामध्ये, म्हणजे हे पिंपरी चिंचवडमध्ये याच्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की ते काम भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे करत आहेत. ते काम किंवा तो ठेकेदार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सूचनांनुसार काम करतो आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीला मी काहीतरी विरोध करतोय, मी काहीतरी आक्रमकपणे आक्रस्ताळेपणे मांडतोय, हे दाखवण्याचा प्रयोग म्हणजे स्थायी समितीमधील हा विषय तहकूब प्रकरण आहे असं माझं व्यक्तिशः निरीक्षण आहे. आणि दुसऱ्या बाजूला सदस्य संख्या बहुमताची असताना सुद्धा एखाद्या विरोधी विचाराच्या किंवा विरोधक नगरसेवक सदस्याची, आता विरोधक म्हणता येणार नाही कारण शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी राज्यात सत्ताधारीच आहे, पण त्यांना सुद्धा त्यांच्या मताला सुद्धा योग्य स्पेस देण्याची भूमिका स्टँडिंग कमिटीचे जे सभापती आहेत अभिषेक बारणे त्यांनी घेतली. आणि पहिल्याच स्थायी समिती सभेत त्यांनी हा विषय घेतला. पण तुम्ही जर बघितलं त्याचा प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब वर्तमानपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी वेगळ्या पद्धतीनं आलं. आणि ही केवळ एकट्या सुलभा उबाळेंची म्हणतो ना त्यांचं अपयश नाही, तर हे सगळं जे आहे तो पिंपरी चिंचवड नगरसेवेतले 128 नगरसेवकांचा अपयश आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. मग मला असं म्हणायचं आहे की जर सुलभा उबाळेंचा पुतळ्याला विरोध नसेल तर त्या प्रक्रियेमध्ये विरोध करून त्यांना काय साध्य करायचं आहे. 25 विषयांमधले सर्व विषय मंजूर होतात, मग त्याच्यामध्ये 30% बिलो असलेल्या ह्याच्याबद्दल जे काही कामं आहेत त्या कामाच्या गुणवत्तेबाबत सुलभा उबाळेंना प्रश्न नसेल पडला का? मग याच कामाबद्दल का पडला? मग पुन्हा मी तुम्हाला सांगतो की सुलभा उबाळेंना भोसरी विधानसभेची 2029ची निवडणूक लढायची आहे. सुलभा उबाळेंना भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. सुलभा उबाळेंना भोसरी मतदारसंघात किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वतःचा एक जो मधल्या काळामध्ये म्हणजे 17 ते 26 या काळामध्ये त्यांना नगरसेवक नसल्यामुळं त्यांना स्पेस मिळाला नव्हता, तो स्पेस मिळवायचा आहे म्हणून त्यांना या विषयाला विरोध करायचा होता. आणि त्यांनी मग दाखवताना सांगताना सांगितलं की माझा पुतळ्याला विरोध नाही पण त्या कामाला आहे. पण त्या कामाला टेक्निकल का विरोध आहे? आणि हे म्हणजे म्हणतो ना एकदम पालपूद जे आहे की अन्य विषय जर बिलो आहेत मग हा का विषय नाही. आता तो ठेकेदाराचा अधिकार आहे, त्या प्रशासनाचा अधिकार आहे. त्यांनी जर का ॲट पार म्हणजे टेंडर कॉस्टला जर टेंडर भरलं असेल तर ती त्या ठेकेदाराची चूक असू शकते का? किंवा त्या पुतळ्याच्या संदर्भातला, पण हा विषय पुतळ्याशी संबंधित होता. हा विषय शिवशंभू प्रेमींच्या अस्मितेशी श्रद्धेशी संबंधित होता. याचा विचार करून तो चव्हाट्यावर मांडण्याऐवजी तो जर का सभापतींशी चर्चा करून अजेंडा प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ 1 दिवसाचा वेळ तुमच्याकडे असतो, त्या वेळेत जर का तुम्ही चर्चा केली असती तर ही ट्रायल आपल्याला पाहायला मिळाली नसती. सर, एकूणच तुम्ही सांगताय त्या पद्धतीने ज्यावेळी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात विषय निर्माण झाले, सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं की महाराजांच्या पुतळ्याचं फक्त पार्ट त्या ठिकाणी होते आणि पीसेसमध्ये असलेल्या त्या पार्टला दाखवून त्या ठिकाणी स्टंटबाजी करण्यात आली आणि महाराजांच्या पुतळ्याच्या
दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आणि तीच मंडळी आता महाराजांच्या पुतळ्याच्या निविदा रकमेमध्ये ॲटपार केल्यामुळं ती बिलो का नाही त्याच्यासाठी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. म्हणजे त्यांना दर्जाबद्दलही शंका उपस्थित करायची आहे आणि मग ॲटपारच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया राबवली गेली तर त्यालाही त्यांना विरोध करायचा आहे. अशा पद्धतीची मांडणी तुम्ही केली. सर, महाराजांच्या एकूण पुतळ्याच्या संदर्भामध्ये खरं तर विरोध हा पुतळ्याच्या कामाला आहे, त्या स्मारकाच्या कामाला आहे, शंभूसृष्टीच्या त्या कामाला आहे, की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना हा विरोध आहे, असा थेट प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हा विरोध ना पुतळ्याच्या कामाला आहे, ना हा विरोध महाराजांच्या विचारांना आहे. हा विरोध पुतळ्याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टी किंवा महेश लांडगे यांना मिळेल आणि ते जर मिळालं तर आपली राजकीय गणितं साध्य करता येणार नाहीत आणि त्याच्या अस्वस्थतेतून झालेला हा विरोध आहे. आणि मला असं वाटतं की सर, तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला किंवा महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला ज्या ज्या लोकांनी या छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर शिवशंभू प्रेमींनी या लोकांना सभागृहात महापालिकेच्या पाठवलं नाही. ज्यांनी याच्यावरती टीका टिप्पणी केली, चुकीच्या पद्धतीनं बदनामी करण्याचे प्रयत्न केली, त्या लोकांना या पिंपरी चिंचवडकरांनी विधानसभा सभागृहात पाठवलं नाही. तुम्ही जर बारकाईनं त्याच्यावर पाठीमागच्या गोष्टी बघितल्या. आणि हे होत असताना महाराष्ट्राच्या एकूण कानाकोपऱ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं जर नाव गेलं असेल तर ते स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणमुळे पोहोचलं. हा पिंपरी चिंचवडकरांना अभिमान वाटायला पाहिजे. आणि पिंपरी चिंचवडची म्हणजे पुतळ्याची बदनामी केवळ महाराजांची बदनामी म्हणजे हा मोठा विषय आहे. आणि त्यांच्या नावाने पिंपरी चिंचवड शहराची बदनामी, अरे हा पुतळा कुठं होतोय तर पिंपरी चिंचवडमध्ये होतोय, असं पिंपरी चिंचवडची बदनामी होईल अशा प्रकारची कृती पिंपरी चिंचवडमधल्या 128 नगरसेवक आणि आता जे काही स्वीकृत नगरसेवक होतील त्यांनी सुद्धा ती कृती करू नये, जेणेकरून आपल्या शहराची बदनामी होईल. अशी माफक अपेक्षा माझ्यासारख्या प्रसारमाध्यमातल्या प्रतिनिधीची असेल किंवा सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांची असेल, असं माझं एक व्यक्तिगत मत आहे. खरंच सर, मनापासून धन्यवाद. मित्रांनो, ज्या स्वराज्याच्या दाखल्या धन्याला आयुष्यभर अत्यंत प्राणांतिक म्हणजे शेवटच्या क्षणी महाराजांना अत्यंत छळ महाराजांचा करण्यात आला. नुकताच काल त्यांचा स्मृतिदिन च्या निमित्तानं आपण सर्वांनी त्यांच्या चरणी स्मृती अर्पण केल्या, त्यांची पुण्यतिथी झाली. आत्ता बलिदान मास पाळला जातो आहे सर्वत्र महाराष्ट्रभर, हेही आपण जाणता. आणि पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी महाराजांच्या जगातील सर्वात मोठ्या स्मारकाच्या बाबतीत केवळ राजकीय महत्त्वाकांक्षापोटी जर महाराजांचं आणि पर्यायानं शहराचं नाव बदनाम केलं जात असेल तर ही अत्यंत 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 लाजिरवाणी गोष्ट आहे. जसं सरांनी सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून आपण शहराचा विकास करत असताना आपल्या अस्मिता, आपला इतिहास, आपल्याला दिली गेलेली शिकवण या सर्व गोष्टींचं जतन करणं, संवर्धन करणं ही आपली सर्वात प्रथम कर्तव्य आहे. अशा पद्धतीनेच लोकप्रतिनिधींनी शहरामध्ये काम करणं अपेक्षित आहे. राजकारण करण्यासाठी हजार गोष्टी आहेत, पण महाराजांच्या, धर्मवीरांच्या स्मारकांसंदर्भात, अस्मितांसंदर्भात कुठल्याही प्रकारचं तसूभरही राजकारण करू नये अशा पद्धतीचीच मागणी पिंपरी चिंचवडकरांची असेल. आणि खरं तर महान्यूजच्या माध्यमातून मी शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना, होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांना किंवा सध्या जे सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार जे काही आहेत सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिव फुले, शाहू आंबेडकरांची सगळी परंपरा सांगणारा आपला महाराष्ट्र आहे. या सर्व महापुरुषांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा राजकारण तसूभरही न करता आपण शहराचा विकास करूया, त्यासाठी हातभार लावूया. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद.